तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती. अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो ते टायमिंग जुळलं नाही. त्याच्यावर मी डिपार्टमेंटवर पण चिडलो त्यांनी. दादा परत प्रीतीसंग होऊ शकतो का पवार? का आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे. चव्हाण साहेबांच्या बद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार. आणि चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विसरू शकते. मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं. नाही, कोण म्हणलं? मी तसं काहीच बोललो नाही. मी नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण कंड्या उठवता. तुम्ही होता इथं, मी बोललो त्याशी. मी त्याला म्हणालो की बाबा तुला शुभेच्छा, तू निवडून आलाय, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या. पवार साहेबांचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहे का? अनिल पाटलांनी दावा केला. अहो महाराज, काल परवा दिवशी निकाल लागला दुपारी, अजून आमदार पोचायचे. काल आमची 11 वाजता मिटिंग झाली लगेचच का. आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना. आज असं आहे का किंवा 2-3 आमदार इकडे तिकडे खेचाखेची केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय, विरोधक जे आहेत ते म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा आहे किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने का आता छत्तीसगड निवडून आलं, तिथं ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला, आम्ही पराभव मान्य केला, हा जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का, तर त्यांचा विजय झाला. असं नसतं बाबा, त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं. मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी, उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही. आज चव्हाण साहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून नाही आला. शोकांतिका कशी, लोकांना जे पटतं तेच लोक करतात. राज्य झारखंड काँग्रेसला दिलं म्हणजे मोठ्या मी काल पवार साहेबांची ती प्रेस ऐकली. आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर काय होतं. पवार साहेब फार मोठे नेते, त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं तर. पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ही मॅटर कोर्टात गेलेली होती. सुप्रीम कोर्टाने पण मागच सांगितलेलं होतं की ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, ईव्हीएम मशीन हे व्यवस्थित आहे. आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या, सगळ्या काही गोष्टी झाल्या. आता मग पंजाबसारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं, कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं, तेलंगणासारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, दिल्लीसारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, अशी कितीतरी राज्य, पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं. अशा गोष्टी झाल्या ना, असं कसं नाही म्हणता तुम्ही. लाडकी बहीण योजना पत्त्यावर पडली, असं महिलांचा टक्का पण मतदानाचा वाढलाय. हो का, लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून साथ दिली, हे आम्ही नाकारू शकत नाही. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. आणि समीकरण पाहता अजितदादांना सीएम पदाची संधी मिळणार नाही असं तुला सकाळपासून कोणी भेटलं का? इतरांनी काय म्हणावं, प्रत्येकाने आपलं आपलं खाली काय आहे ते बघा ना. आमचं कशाला काळजी करता, आमची काळजी करायला आम्ही सर्व आमदार, आमचं महाविकास महायुती आणि माझ्या पक्षाच्या बरोबर असणारे सगळे आमचे नेतेगण, कार्यकर्ते खंबीर आहेत. 2 वर्ष तरी मुख्यमंत्री म्हणून बघायला मिळतील असं अपेक्षा आहे कुणाला? जनतेला. ते आमचं आम्ही ठरवू. शरद पवार असं म्हटलं की आमच्याकडून गेलेले आणि निवडून आलेले जे सगळे नेते आहेत ते आमदार त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे तो ठेवला नाही असं कालच्या प्रेसमध्ये शरद पवारांनी म्हटलेलं नाही. नाही, तुम्ही कसं बघता? आम्ही आलोय ना, आम्ही ठेवलंय ना. आमच्या इथं चव्हाण साहेबांचा फोटो असतो आणि मग आम्ही बाकीचे तिथं असतो. ही गोष्ट लक्षात घ्या आमच्या कुठल्याही फ्लेक्सवर वगैरे बघितल्यानंतर. आणि आम्ही आता का किती दिवस आम्हाला नावं ठेवणार आहे तुम्हाला माहीत नाही. आपल्याला एक माहिती आहे का, 78ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता. चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता. तुम्ही का पोहोचता आता? सगळं सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत. आम्ही केलं की ते चुकीचं,
आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलो आहे, शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आहे, आम्ही सांगतोय ना. दादा, सातारा जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी आहे का तुमच्याकडून? हो आहे. मंत्रिमंडळाचा काय फॉर्म्युला ठरलेला आहे का? जुन्या मंत्र्यांना आहे तसं कंटिन्यू केलं जाणार? नाही, ते आमचं आम्ही ठरवू, त्याचा फॉर्म्युला वगैरे नाही. आमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरवू, भाजपनी काय करायचं ते ठरवतील, शिवसेनेने काय करायचं ते ठरवतील. विरोधी पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला. अरे बाबा, 29 असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पण मिळू शकत राज्यसभेवर नाही. देखील आता पुढच्या नियुक्त्या महाविकास दादा, आघाडीकडून जरा होतील की जरा नाही अशी मोठं मन शंका आहे. दाखवून तुम्ही तुम्ही मोठं मन दाखवून जरा विरोधी मोठं पक्ष मन दाखवून देणार विरोधी का? पक्ष देणार आहे का? आमचं मन आता पार फुटायला लागलं. मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता. ज्यावेळेस असं काही असतं की केंद्रामध्ये एक 54च्या पुढं आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का? नाही मिळालं. मग इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही? सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना हो हो, तुलाच करायचं. दादा, पहिल्यासारखं साताराकडे तुमचं लक्ष राहणार आहे का? हो, पहिलं तुझ्याकडे बघ, बाकी ह्याच्यात गमतीचा भाग जाऊ द्या. सातारा हा पहिल्यापासून मी पालकमंत्रीपद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि इथं खूप चांगले कार्यकर्ते, चांगली जनता आहे, चांगले सगळे पत्रकार सगळे चांगले, आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं. मी ज्या वेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्यावेळेस सातारला झुकतं मापच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कालही केलाय, आजही करतोय, उद्याही करत राहील जोपर्यंत माझ्या हातात आहे. दादा, लाडकी बहीणमुळे जो आर्थिक ताण आलाय राज्यावर, एक प्रकारे तुमचीच नाराजी होती अशी एक चर्चा होती. तो ताण माझी नाराजी असती तर मी योजना सभागृहात वाचून दाखवली असती का रे? मला जे पटतं, तुम्ही मला इतके वर्ष ओळखता, एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकली तर मी इथं सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30 न पाणी पिता न काही करता इथं बसलेलो आहे, आत्मक्लेश केलेला आहे, तो जाणता. मी कशाला काय, मला जे योग्य वाटतं, जे राज्याच्या हिताचं आहे, जे आर्थिक शिस्त न मोडणार आहे, त्याच गोष्टी आम्ही करतो. आणि तुम्ही मला सांगा, मी त्यावेळेस 75,000 कोटीमध्ये हे सगळं बसवायचं गणित. आम्ही फायनान्सचे लोक, प्लॅनिंगचे लोक ज्यावेळेस बसलो, काही रिटायर झालेल्या तज्ज्ञांशी पण मी चर्चा केली. म्हणजे तज्ज्ञ म्हणजे कोण? ACS फायनान्स रिटायर झालेले अशांची. त्यावेळेस आपलं 6.5 ते 7 लाख कोटीचं बजेट, मागच्या 6.5 लाख कोटीचं होतं. त्याच्यात 75,000 कोटी रुपये आपल्याला बाजूला काढायचे, म्हणजे 10% रक्कम साधारण बाजूला काढावी लागत होती. आणि त्याच्यात कुठं काय काटकसर करून ते शक्य होतं, रिसोर्सेस वाढवून ते शक्य होतं. आणि त्या सगळ्याचा विचार करून आम्ही दिलं. ह्यांनी तर ज्या योजना दिल्या होत्या, पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांच्या योजनांची मी बेरीज मारली, त्यांच्या 3 लाख कोटीच्या पुढे योजना जात होत्या. आता 3 लाख कोटीच्या योजना आमचं सरकार द्या, आम्ही ह्या गोष्टी करू. अरे बाबांनो, त्याला 3 लाख कोटी रुपये लागतात. पुन्हा म्हणले असते नाही, आम्हाला वाटलं की पूर्वीसारखीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही सांगितलं. आता तर परिस्थिती, आता काळा पेपर कसला ते मागे काढला होता, व्हाईट पेपर श्वेतपत्रिका काढून असंच ते काही खरं नाही. आम्ही पण, देवेंद्रजींना पण ह्याचा अनुभव आहे, मलाही खूप वर्षाचा अनुभव आहे, एकनाथरावजींना अनुभव आहे, भुजबळ साहेबांना अनुभव आहे, अनेक जण सिनियर लोक आमच्या मंत्रिमंडळात आहेत ना. असं काय करता? 26 तारखेला सातारा जिल्ह्यात लागून राहिलेली आहे. कोर्टामध्ये होते. नाही, तो न्याय व्यवस्थेचा अधिकार आहे. कोर्ट त्यांच्याबद्दलचा निर्णय देईल. आम्ही आमची बाजू वकिलामार्फत मांडतोय, समोरचे त्यांची बाजू वकिलामार्फत मांडतायत. परंतु आम्ही मुद्दामून जाऊन सभागृहात तिथं बसत नाही. काही जण मुद्दामून जाऊन तिथं बसतात. ही एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे का काय, मला कळायला मार्ग नाही. सातारा जिल्ह्यात दिग्गज निवडून आलेले आहेत आणि सगळ्या दिग्गजांना अपेक्षा आहे की आपण मंत्री व्हावं. सगळे दिग्गज मंडळी आहेत, अगदी शिवेंद्रराजेंपासून शंभूराज देसाईंपासून आबा शेजारी उभे आहेत. सगळ्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मला इतरांचं सांगता येत नाही. मी माझी बाजू व्यवस्थितपणे इथं करणार आहे. काल पवार साहेब असं म्हटले की बारामतीमध्ये जर आम्ही उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रामध्ये वेगळा संदेश गेला असता. योगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलनाच होऊ शकत नाही. अजित पवारांनी काम खूप केलेलं आहे त्या ठिकाणी. अहो, तुलना होऊ शकत नाही. इतर पण उमेदवार होते ना. युगेंद्र धंदा पाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही. आणि त्यालाच बरं, माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच, माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं. मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली. परंतु चूक झाली म्हणजे काय, घरातलाच माणूस उभा करायचा? काय झालं,
इकडं आमच्या बाबा आत्राम तिथंही घरातली मुलगी त्यांच्या विरोधात, त्यांची स्वतःची मुलगी उभी केली. माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला. अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली आणि उभी केली. त्या शिंगणे तिकडे गेले म्हणून, नाहीतर शिंगणे इकडं असते तर त्यांच्याही विरोधी त्यांची सखी पुतणी उभी करण्याचं चाललेलं होतं. तीच मला सांगत होती, मला सांगितलं होतं की तुझ्या काकाच्या विरोधात उभं आहे. असं नाही पाहिजे. तुम्ही ती व्यक्ती उभी करणारी, काम करणारी असेल, जनमानसामध्ये लोकांनी त्यांची शिफारस केलेली असेल वगैरे, जरी त्या पक्षाचा तो अधिकार असेल तर काहीतरी त्यांना म्हणजे हे प्रयत्न करायला पाहिजे होता. तसं नाही झालं. जाऊ दे, आता काय करता. जनतेने सगळ्यांचं बघितलं आणि जनतेने कौल दिलाय. आम्ही तो विनम्रपणे स्वीकारलेला आहे. आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला संघटनेच्या माध्यमातून करायचं आहे. आम्ही सरकार बघत तेही काम त्या ठिकाणी करू आणि पुन्हा एकदा एक चांगलं वातावरण राष्ट्रवादीच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करू. देवाभाऊ अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे लाडके भाऊ म्हणून निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. तर हे लाडके भाऊ लाडक्या बहिणींची आश्वासनं पुढे अशीच पाळतील का? यामध्ये आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत ती आश्वासनं पाळणं आमचं कर्तव्य आहे. ज्या योजना दिलेल्या आहेत ते. यावेळी त्यांनी सांगितलं आहे की शरद पवारांची भेट झाली असती परंतु टायमिंग चुकल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही अशी खंत तर त्यांनी व्यक्तच केली. शिवाय त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावरती विश्वास दाखवलाय. आता हे शिवधनुष्य आम्हाला पेलवायचं आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती घराघरात पोहोचवण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. एकंदरीतच अनेक गोष्टींवरती त्यांनी यावेळी भाष्य केलंय. आज कराडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी माध्यमातून संवाद साधला.